सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मोबलेवाडी येथे युवकाला अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत नसल्याने संताप व्यक्त केला जातोय। पीडित धर्मा बाजू गोसावी व त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा धुळ्यातील गोसावी समाजाच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी गोसावी समाजाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। मोचलेवाडी तालुका पारनेर येथील धर्मा बाजू गोसावी यांचे किरण महादू सोगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण करून पारनेर शहरातील कांदा मार्केट परिसरात नेले। तेथे गोसावी यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, तसेच जबरदस्तीने दारू पाजून कपडे काढत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याचंही समोर आलंय। या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाहीये, म्हणून पोलिसांचाही भूमिकेवर आक्षेप घेत धुळ्यात जोरदार आंदोलन करण्यात आले। त्यामुळे पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात सोबलेवाडी श्री धर्मा बाळू गोसावी गाव गुंडांनी मारहाण केली। धर्मा गोसावी हे यांची माल वाहतूक गाडी होती आणि ते गाडीचं भाडे मागितलं असता या हरामखोरांनी गावगुंडांनी निवेदनावर 4 लोकांचं नाव आहेत, त्या हरामखोरांनी त्यांना दारू पाजून बेदन मारहाण केली। अण्णा हजारे समाजसेवक यांच्या पारनेर तालुक्यात अशी घटना होते ही फार खेदाची बाब आहे, म्हणून शासनाने कडक कारवाई करून यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे। अजून आरोपी मोकाळ फिरून राहिले असे समजते, म्हणून यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे। आम्ही धुळे कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत। अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात नित्यानंदगिरी महाराज यांना कीर्तनकार महाराज आहे, दोघं पती पत्नी कीर्तन करतात। कीर्तन एका गावात केले असता त्या महाराजाला पैसे मागणी केले असता त्यांना सुद्धा मारहाण केली नाही, पण त्यांच्या घरी गेले, घरी त्यांच्या सामान नासधूस केली आणि जो ग्रंथ असतो हिंदू धर्माचा तो ग्रंथाला सुद्धा लाथा मारल्या गावगुंडांनी, म्हणून यांना सुद्धा अटक व्हायला पाहिजे। असे नगर जिल्ह्यात गरीब गोसाई भटके विमुक्त समाजावर अन्याय झालेला आहे, शासनाने सदर लक्ष द्यावं असं आम्ही कडकडची विनंती करतो। त्यांचं सुद्धा आम्ही निवेदन कलेक्टर महाशयाला आम्ही आज देत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है, यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो, फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।